रामशेठ ठाकूर यांना 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं गेले वर्षभर त्यांच्या सत्कार समारंभाचे कार्यक्रम सर्वत्र संपन्न होत आहेत. मॅनेजिंग कौन्सिलच्या एका बैठकीला माननीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब प्रिसाईड करत असताना त्यांनी असं सुचवलं की रामशेठ ठाकूर यांचं योगदान रयत शिक्षण संस्थेसाठी समाजासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की रयत शिक्षण संस्थेनं सुद्धा त्यांचा एक जाहीर सत्कार त्यांच्या 75व्या वर्षानिमित्त आणि त्यांच्या योगदानाची संस्थेनं घेतलेली दखल हे व्यक्त करण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम घ्यावा अशा प्रकारचं सुचवलं आणि त्याप्रमाणे साहेबांनी पण तारीख दिली, रामशेठ ठाकूर यांनी पण तारीख दिली आणि आपण सर्वजण या निमित्तानं व्यासपीठावर सर्वजण उपस्थित राहिला आहात. सगळ्यांनाच आपल्याला खूप आनंद या ठिकाणी झालेला आहे. काका या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणखी खासदार नितीन पाटील काका या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर मागं उपस्थित होते, नाव घ्यायचं राहून गेलं, राजेंद्र सरकाळे साहेब CEO जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा. खरं तर जिल्हा मध्यवर्ती बँक साताऱ्याच्या ह्या प्रांगणामध्ये आपला कार्यक्रम होतो आहे. अतिशय सुंदर अशा ह्या सभागृहामध्ये कार्यक्रम होतो आहे. म्हणजे ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा आम्ही आभार मानणारच आहोत. पण सुरुवातीलाच जिल्हा मध्यवर्ती बँकेचं खास करून अध्यक्ष, त्यांचं संचालक मंडळ, आणखी CEO यांचं या ठिकाणी मी आभार मानतो की इतकं चांगली व्यवस्था आपण या ठिकाणी केली आणि हॉल पण उपलब्ध करून दिला. आपल्या सगळ्यांनाच रामशेठ ठाकूर यांच्याबद्दल खूप माहिती आहे. अनेक कार्यक्रमामध्ये त्यांच्याबद्दल बोललं जातं. या ठिकाणी एकूण विविध प्रकारची प्रकाशनं या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. त्याचा मी पहिल्यांदाच या ठिकाणी उल्लेख करेन की इथे रामशेठ नाबाद 75 अशा प्रकारचं एक ग्रंथ ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी, त्यांचा खूप जुना संबंध आहे, अनेक वर्ष ते एकामेकाशी मित्र म्हणून वागतायत म्हणून त्यांनी संपादित केलेला हा एक रामशेठ नाबाद 75 हा या ठिकाणी एक ग्रंथ या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जेव्हा रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम संपन्न करायचा, सत्कार करायचा असं ठरवलं, माननीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांनी सुचवलं की रयत संस्थेच्या वतीनं सुद्धा एक स्मरणिका आपण प्रसिद्ध करूया आणि म्हणून त्यासाठी आपणा सर्वांनाच खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही पत्र लिहिलं आणि रामशेठ ठाकूर यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त कराव्यात. खूप मोठ्या प्रमाणावर लेख आले, मर्यादा आहे, सगळ्यांचे लेख घेता आले नाहीत, परंतु संपादक मंडळाला जे योग्य वाटले ते सगळे लेख याच्यामध्ये संपादक करून एक अमृत पर्व या नावानं रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं हा ग्रंथ या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे. आणि मी धन्यवाद देईन या दोन्ही पुस्तकामध्ये ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्यांनी वेळेवर लेख पाठवले, त्याच्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी अमृतवेल गव्हर्नन्स मासिक आहे, त्यांनी खूप प्रदीर्घ मुलाखत या 75 वर्षाच्या निमित्तानं रामशेठ ठाकूर यांची तिथे जाऊन पनवेलमध्ये घेतली आणि त्याच्यानंतर त्या अंकाचं पण प्रकाशनाची वेळ आली होती आणि म्हणून याच कार्यक्रमामध्ये तो अंकही या ठिकाणी प्रकाशित करण्यात आला. आपल्याला कल्पना आहे की मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये आपण रयत मासिक सुरू केलं आणि रयत मासिकाचं 1 वर्ष पूर्ण झालं आणि आता हे दुसऱ्या वर्षामध्ये जून महिन्यामधला पहिला अंक आपण या ठिकाणी साहेबांच्या हस्ते प्रकाशित केला आहे. अजून एक खूप चांगली घटना याच्याबद्दल साहेबांनी वारंवार सुचवलं होतं, आपण पण अनेक वेळा बोललो होतो की रयत शिक्षण संस्थेचं स्वतःचं असं ERP सॉफ्टवेअर असलं पाहिजे आणि म्हणून ते ERP सॉफ्टवेअर जर का आपल्याला मार्केटमधून खरेदी करायचं असेल आणि त्याची सर्व्हिस घ्यायची असेल तर कोट्यावधी रुपये मोजावे लागतात. पण मी हे सांगू इच्छितो की रयत शिक्षण संस्था सर्वच बाबतीमध्ये अतिशय आघाडीवरून काम करत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीमने हे राईज नावाचं सॉफ्टवेअर या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे. ERP सॉफ्टवेअर आपण डेव्हलप केलेलं आपल्या गरजाप्रमाणे अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं, ते लॉन्च केलं या ठिकाणी आणि आजपासून संस्थेच्या 6 महाविद्यालयामध्ये या राईज सॉफ्टवेअरमध्ये सगळं कामकाज चालणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या महिनाभरामध्ये राहिलेले सगळे कॉलेजेस, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये राहिलेल्या सगळ्या शाखा आणि या रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखामध्ये हे ERP सॉफ्टवेअर रोलआउट होईल आणि त्याची जेव्हा अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा रयत शिक्षण संस्थेचं सगळं कामकाज हे पेपरलेस झालेलं असेल. त्या दिशेनं टाकलेलं हे पहिलं पाऊल रामशेठ ठाकूर यांच्या 75 वर्षाच्या सत्कार समारंभात ते त्यांनाच अर्पण करतो असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, कारण इतकं मोठे योगदान त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की
रामशेठ ठाकूर यांची जडणघडण आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. म्हणजे न्हावा शेवासारख्या एका समुद्रकिनारी वसलेल्या त्याच्या अतिशय आपल्याला फक्त दुष्काळी प्रदेशामध्ये दुर्गम भाग माहिती असतो, पण समुद्र किनारपट्टीवर सुद्धा किती दुर्गम भाग असू शकतात हे आपल्याला सगळ्याला कल्पना पण नसेल कदाचित. आणि त्या न्हावा शेवा बंदराच्या एका पाड्यावर म्हणजे लमानांचा पण तांडा असतो तसा हा पाडा होता त्या गावाचा. तर तिथं त्यांचं जन्मस्थळ, त्यांची फॅमिली सगळी तिथं राहिली आणि तिथून आज प्रवास करत करत रामशेठ ठाकूर 75व्या वर्षानिमित्तानं आपल्यासमोर व्यासपीठावर बसलेले आहेत. पहिल्यांदा त्यांचं शिक्षण आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की फार उशिरा कोकणामध्ये रयत शिक्षण संस्थेची शाखा निघाली. कैलासवासी एन डी पाटील सरांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यानंतर त्या कालावधीमध्ये जनार्दन भगत साहेब, त्याचप्रमाणे दत्तात्रय पाटील साहेब, आणखी दिभा पाटील साहेब या सगळ्यांनी पुढाकार घेतला. आणखी एन डी पाटील सरांच्या बरोबर पुढाकार घेऊन पहिल्यांदा 1960मध्ये जासई इथे पहिली शाखा काढली आणि त्याच्यानंतर ती दुसरी शाखा 1964मध्ये निघाली गव्हाण शाखेची. याच्यासाठी उल्लेख केला की त्या गव्हाण शाखेमध्ये रामशेठ ठाकूर यांचं माध्यमिक शिक्षण झालं आहे, 11वी पास ते तिथून झालेले आहेत. योगायोग असा की त्या गव्हाणचे जे मुख्याध्यापक होते ते या पश्चिम महाराष्ट्रातले होते. त्यांना छत्रपती शिवाजी कॉलेज रयत शिक्षण संस्थेची सगळी माहिती होती, त्यावेळेला त्यांनाही होती. पण कमवा शिका योजनेअंतर्गत तुम्ही गेलात तर परिस्थितीचं प्रश्न येणार नाही, कमवा शिकामध्ये तुम्ही शिकू शकता असं सल्ला दिला. घरच्यांनी मार्गदर्शन केलं, मदत केली आणि रामशेठ ठाकूर साहेब छत्रपती शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी झाले. खऱ्या अर्थानं हा रामशेठ ठाकूरांच्या दृष्टिकोनातून एंट्री पॉईंट होता असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. मी आपल्याला आजची सकाळची घटना सांगू. सकाळी 9 वाजता फोन केला त्यांना की आपण किती वाजता पोहोचला, कसे आहात. तर आपल्याला आश्चर्य वाटेल की सकाळी 9:30 वाजता त्यांच्या सर्व कुटुंबियासह आणि हितचिंतकासह त्यांनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये फेरफटका मारला. तिथं पहिल्यांदा पुष्पार्पण केलं आणि त्याच्यानंतर ते समाधी स्थळाला गेले विथ फॅमिली आणि त्यांच्याबरोबर 100 लोक आलेले आहेत. म्हणजे ते माजी विद्यार्थी असल्यामुळे छत्रपती कॉलेजच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांना पण ह्या कार्यक्रमाला कॉलेजच्या वतीनं बोलावलं होतं. त्या सगळ्यांना तिथं भेटले, त्या सगळ्यांच्या बरोबर ते समाधी स्थळावर गेले आणि समाधी स्थळावर त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून 3 वर्ष नोकरी केली. शिक्षक करता करता तोपर्यंत सिडको आली नवी मुंबईमध्ये आणि मग सिडकोला ऑफिस चालू करायचं होतं. सिडकोला पाय ठेवायला कोणी जागा देत नव्हतं. रामशेठ ठाकूर साहेबांच्या एका खोलीमध्ये ते सिडकोचं ऑफिस सुरू झालं आणि तिथून प्रवास सुरू झाला. आणि मग शिक्षक पण चाललं होतं, सिडकोला मदत पण करता करता त्यांना एक छोटासा व्यवसाय मिळाला. त्या व्यवसायामधून त्यांनी चांगली नाव कमवलं, थोडे पैसे पण कमावले आणि पुढं जाता जाता मग सिडकोच्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी उद्योगामध्ये उडी घेतली. शिक्षकाचा राजीनामा देऊन उद्योगामध्ये आले. उद्योगामध्ये त्यांनी एवढं मोठं यश मिळवलं की TIPL नावाची त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनीनं प्रचंड मोठी कामं ते करतात. म्हणजे उदाहरण म्हणून सांगायला हरकत नाही, तुम्ही जर का कधी पन्हाळा ज्योतिबाला गेला असेल तर कोल्हापूर हायवेवरनं रत्नागिरीकडे जाणारा जो महाडला जाणारा जो पुलाचं बांधकाम, एक रस्त्याचं बांधकाम चाललं आहे, त्या रस्त्याचं काम हे TIPL करते. हे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी उदाहरण म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगितलं. प्रचंड मोठं काम ते स्वतः, त्यांचे परेश, आणखी त्यांचे प्रशांत ठाकूर, एवढा मोठं व्याप असताना, एवढा मोठा उद्योग असताना समाजासाठी, रयतेसाठी, आपल्या सगळ्यांसाठी ते कसा वेळ देतात ते त्यांना भाषणामध्ये त्यांना सांगावं असं मी त्यांना विनंती करणार आहे. तर अशा पद्धतीनं शिक्षक, व्यवसाय, उद्योग आणि उद्योगपती असा त्यांचा प्रवास झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं समाजकारण. म्हणजे 1987मध्ये त्यांनी पहिल्यांदा पनवेलच्या महाविद्यालयाला एक जनार्दन भगत यांच्या नावाने एक हॉल बांधून दिला. ती त्यांची पहिली एंट्री होती म्हटलं तर चालेल. आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत मगाशी सांगितल्याप्रमाणे 100 कोटीपेक्षा जास्त देणगी त्यांनी अनेक लोकांना या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून समाजकारणी म्हणून आपल्याला एक उदाहरण सांगेन की तेव्हा सकाळी 9 ते 11 सकाळी त्यांच्या घरामध्ये लोकाला भेटणाऱ्यांचा एक दरबार भरतो आणि तो 9 ते 11 साहेब कधी पण चुकवत नाहीत. इतके रंजले गांजलेले निडी सगळे पर्सन त्या ठिकाणी येतात, कुणालाही नाराज न करता सगळ्यांचे प्रश्न सोडवून ते परत पाठवत असतात. अशा प्रकारचे हे समाजकारणी आहेत. राजकारणामध्ये त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात यश मिळालं. आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की 2 वेळा खासदार राहिलेले आहेत. आणि साहेब नेहमी त्यांचा किस्सा सांगतात की खासदार झाल्यानंतर पुढं काय झालं ते नक्की ते त्यांच्या भाषणामध्ये पण सांगतील. 2 वेळा त्यांनी नामांकित म्हणजे
दिवा पाटील त्यांचे गुरु, त्याच्यानंतर अंतुले साहेब, या दोघांना पाडून ते खासदार झाले होते. पण इतकं मोठं पण की पहिल्यांदा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा ते कुणाला भेटले असतील तर दिवा पाटील आणखी अंतुले साहेबांना जाऊन भेटले. ह्याला इतकं मोठं मन असावं लागतं ते रामशेठ ठाकूरांच्याकडे आहे आणि म्हणून ते शक्य झालं. म्हणून अशा पद्धतीचे यशस्वी राजकारणी आणि वयाच्या 51व्या वर्षी त्यांनी ठरवून टाकलं की आता राजकारण बास झालं, आता समाजकारण करूया, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करूया, व्यवसायामध्ये काम करूया. आणि ते शब्द त्यांनी पाळला. आजही त्याच्यानंतर कुठल्या निवडणुकीला ते उभे राहिलेले नाहीत आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी. रयतमधल्या योगदानाबद्दल मेनकुदवे सरांनी आपल्या सगळ्यांना माहिती असलं मी फार मोठ्या प्रमाणावर रिपिटेशन करणार नाही. परंतु रयत शिक्षण संस्थेमध्ये केवळ जरी हायलाईट्स जरी मी आपल्याला सांगायचं म्हटलं रयत शिक्षण संस्थेमधले, तर सगळ्यात मी आधी उल्लेख करेन ते मोखाड्याच्या कॉलेजचा. मोखाड्याला त्यांनी कॉलेज बांधून दिलं. त्याला नंतर आपण रामशेठ ठाकूर मोखाड्याचं कॉलेज, म्हणजे दुर्गमातल्या दुर्गम भागामध्ये असं काय कॉलेज बांधलेलं आहे की त्या कॉलेजचा परफॉर्मन्स यावर्षी असा निघाला की मुंबई विद्यापीठामधलं ग्रामीण क्षेत्रातलं सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून त्या कॉलेजला या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे कुंभोजचं प्रशिक्षण केंद्र जे आहे अण्णांच्या नावानं आपण काढलेलं, सगळ्यातलं मोठं योगदान आजही त्यांचंच असतं हे या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे. छत्रपती कॉलेज त्यांचं स्वतःचंच कॉलेज आहे, पण रामशेठ ठाकूर भवन आपण सगळं त्या ठिकाणी दिमागात उभं राहिलेलं बघतो, ते त्यांचं योगदान आहे. KBP इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांनी आत्ताच एक मोठी देणगी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की पनवेलमध्ये, खारघरमध्ये एक CIII सेंटर फॉर इनोव्हेशनसाठी अख्खी बिल्डिंग बांधलेली आहे. त्याच्यामध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन रामशेठ ठाकूर साहेबांनी दिलेलं आहे. कामोठे आणि उलवा या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या ज्या शाखा आहेत त्या रयत संकुल तयार झालेलं आहे. त्या ठिकाणी CBSE, SSC ह्या सगळ्या शाखा इतक्या चांगल्या पद्धतीनं रयतेच्या ते चालवतात की आज सगळ्यात एक नंबरचं मागणी त्या शाखांना ॲडमिशनसाठी असते. त्याच्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. पनवेल कॉलेजसाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि मग गेल्या इतक्या 60-70 वर्षामध्ये ज्या शाखेच्या स्कूल कमिटी असेल, ज्या मुख्याध्यापक असेल, रयतसेवक असेल, त्यांना भेटला आणि त्यांनी त्याला मोकळ्या हातानं परत पाठवलं, असं कधीच रयत शिक्षण संस्थेबाबतीमध्ये घडलं नाही हे या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो. आणि म्हणून नेहमी किती देणग्या दिल्या त्याचा आम्ही आता हिशोब ठेवायचं बंद केलेला आहे, कारण ते ठेवता येत नाही, आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. आणि म्हणून हे झालं रयत शिक्षण संस्थेच्याबद्दल. त्यांनी 1987 पासून रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करतायत नॉनस्टॉप. आणि म्हणजे जर का ते बैठकीला आले मॅनेजिंग कौन्सिलला, मी पाहतोय त्या गेले 3 वर्षापासून, तर बसले तर बैठक संपोपर्यंत ते उठत नाहीत. आमच्या सगळ्यांची चुळबुळ चालते, परंतु ते अजिबात हलत नाहीत, अजिबात जागा सोडत नाहीत. मी एक वेळ कामोठेच्या कॉलेजला गेलो, तिथं वॉक इन इंटरव्ह्यू चालले होते. वॉक इन इंटरव्ह्यूला रामशेठ ठाकूर साहेब त्या ठिकाणी बसून प्रत्येकाचा इतका बारकाव्याने इंटरव्ह्यू घेतात की तिथं त्यांच्या परीक्षेमध्ये उतरल्याशिवाय बाकीच्या परीक्षकाला काय वाटतं महत्त्वाचं नाही. रामशेठ ठाकूरांना पटला तरच त्या माणसाचं वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन केलं जातं, हे आपल्याला मी जरूर या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून त्या परिसरामध्ये रामशेठ ठाकूरांनी केलेली कामं, म्हणजे आपण फक्त रयतपुरतं बोलतो आहे, पण नवी मुंबई, ठाणे, रायगड, पनवेल ह्या भागामध्ये रामशेठ ठाकूरांचे कुटुंबीय, परेश ठाकूर, त्याच्यानंतर प्रशांत ठाकूर यांचं नाव माहिती नाही असा एकही कुटुंब तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हे तुम्हाला जेव्हा जेव्हा आपण त्या परिसरामध्ये जातो तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून तिथं त्या परिसरामध्ये त्यांची स्वतःची पण एक शिक्षण संस्था काढलेली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कर्मवा शिका ह्याच्यातून कर्मवीरांच्या विचारसरणीमधून त्याप्रमाणे त्यांची वाटचाल चालू असताना त्यांनी 1992 जनार्दन भगत शिक्षण प्रसारक नावाची संस्था स्थापन केली. आणि त्या संस्थेचं वेदवाक्य आहे, जनार्दन भगत यांचं नेहमी सांगणं असायचं की स्वतः घडा आणि इतरांना पण घडवा, हे त्या संस्थेचं वाक्य आहे. आणि त्यांच्या जनार्दन भगत यांच्या जीवनमूल्यावर आधारित, त्यांच्या विचारधारेवर आधारित हे संस्थेचं काम चालतं. रयत शिक्षण संस्थेचे संपादक संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक आणि तत्त्वज्ञानाच्या आधारावर त्यांचा गाढा विश्वास आहे. पनवेल परिसरामध्ये जनार्दन भगत शाखेच्या 18 शाखा आहेत. आणि 18 शाखेमध्ये UKG ते PG PhD इथपर्यंत त्यांचं कामकाज चालतं. 12 माध्यमिक विद्यालय आहेत, त्याच्यामध्ये दोन CBSE आहेत. तुम्ही ज्याला आता अटल सेतूवरनं खाली उतरायला लागता पनवेलच्या बाजूला जे रामशेठ ठाकूर जे पब्लिक स्कूल दिसतं ते त्यांच्या संस्थेचं आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं कामकाज चालतं.
आणि या संस्थेचं वाक्य आहे, ब्रीदवाक्य आहे की विद्या विनयन शोभते. म्हणजे हे चांगलं वाक्य रामशेठ ठाकूरशिवाय आणखी कुणाला फिट होऊ शकतं, आणि म्हणून ते त्यांचं ब्रीदवाक्य आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडं 3 ज्युनियर कॉलेजेस आहेत आणि 3 सिनियर कॉलेजेस आहेत. तिन्ही सिनियर कॉलेजेसला नॅकनं ॲक्रिडेशनमध्ये ए ग्रेड दिलेले आहेत. आणि जर का तुम्ही CKT कॉलेजला भेट दिलीत तर इतकं सुंदर कॉलेज तुम्हाला बघायला मिळणार नाही, एवढा सुंदर परिसर त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. 21,500 विद्यार्थी त्यांच्या शाळेमध्ये शिकतात आणि 1,050 सेवक तिथं काम करतात. मला प्रश्न पडतो की रयतेमध्येच तुम्ही जेव्हा बघावं तेव्हा वाचता, ती शिक्षण संस्थेकडे बघता कधी आणि ते चालवता किती आणि कशी, असा प्रश्न पडतो. आणि म्हणून त्यांच्या CBSE स्कूलला आपल्या महाराष्ट्र राज्यातले सगळ्यातले सर्वोत्कृष्ट CBSE स्कूल असा पुरस्कार मिळालेला आहे, आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी पण या ठिकाणी सांगू शकतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं रामशेठ ठाकूरांचं कामकाज आपल्याला सगळ्याला कल्पना आहे. या संस्थेला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. भव्य दिव्य इमारती, जर का संस्थेच्या रय शिक्षण संस्थेच्या इमारती एवढ्या भव्य दिव्य करण्याचा ते प्रयत्न करतात, मग त्यांच्या संस्थेचं कसं चालत असेल. भव्य दिव्य इमारती, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत शैक्षणिक सुविधा, प्रशस्त खेळांची मैदाने आणि सर्व शाखा आधुनिक शैक्षणिक साधनासह युक्त अशा प्रकारची ती शाखा त्यांची आहे. ती त्यांच्या फार जवळची आहे. रयत शिक्षण संस्थे इतकीच ती त्यांची जवळची ही शाखा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं सामाजिक संवेदनशीलता, गतिशीलता अशा पद्धतीनं काम त्यांचं त्या ठिकाणी चालताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं सत्कार केला पाहिजे, अशा प्रकारची ज्यावेळेला सूचना माननीय अध्यक्ष साहेबांनी दिली आणि त्याच्यानंतर आपण कामाला लागलो. मधली एक तारीख होती, थोडा विलंब झाला, पण चांगली फायदा झाला की त्याच्यामुळे आम्हाला स्मरणिका चांगल्या पद्धतीची काढता आली. आणि म्हणून मी रामशेठ ठाकूरांचा एवढं यश मिळवल्यानंतर सुद्धा एखादा माणूस किती साधेपणानं राहू शकतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर देणगी दिल्यानंतर आम्ही ताबडतोबीनं रील करून ते म्हणजे काय करतो, व्हायरल करायचा प्रयत्न करतो. इकडच्या कानाला तिकडचं काय वाटप केलं, काय चेक दिला, कुणाला पत्ता लागत नाही, अशा प्रकारचं काम त्यांचं आहे. आणि म्हणून अतिशय साधेपणानं राहणारे, आविर्भाव कुठलाही नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये आविर्भाव नावाचा प्रकार नाही, अहंकार नाव त्यांना शिवतच नाही. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मी केलं, हे माझ्यामुळं झालं, हे जे तुम्ही आम्ही सांगतो त्याचा लवलेश पण त्यांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, सांगण्यामध्ये नसतो. अशा हा साहेबांचा सत्कार आज आपण या ठिकाणी करणार आहोत माननीय अध्यक्ष साहेबांच्या हस्ते. आपल्या सगळ्याला कल्पना आहे की साहेबांचं प्रेम रामशेठ ठाकूरांच्यावर किती आहे हे तुम्ही कल्पना करू शकणार नाही मित्र हो. आणि म्हणून मी तर असं म्हणेन की मला माहीत नाही साहेबांचं सगळं सर्कल, सगळं पसारा, परंतु त्यांचं कदाचित सगळ्यात जास्त प्रेम रामशेठ ठाकूरावरच असेल असं मला नेहमी वाटत राहतं. साहेबांची ज्यावेळेला बोलतो, साहेबांची भेटायचा योग येतो, तेव्हा मला नेहमी वाटत असतं. आणि म्हणून अतिशय दानशूर अशा प्रकारचा व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. माजी विद्यार्थी आहेत, एखादा माजी विद्यार्थी कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रामशेठ ठाकूरांच्याकडे आपल्याला पाहता येतील. आणि म्हणून रयत हेच आपलं पहिलं प्रेम आहे. आणखी ते असंच वृद्धिंगत होत राहावं. आणखी 75 वर्ष आपल्याला झालेली आहेत. आपल्याला उत्तम आरोग्य लाभावं आणि आपण शतायुषी व्हावं, हे रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.